नमस्कार, मी अमृता आकाश. गुरुकिल्ली यशाची मध्ये आपलं स्वागत. गुरुकिल्ली यशाची मध्ये आज आपण नर्सिंग क्षेत्रातील करिअरच्या संधी याविषयी अधिक माहिती घेणार आहोत आणि आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आपल्या सोबत आहेत श्री जयवंत नायकुडे सर. सर, कार्यक्रमात आपलं स्वागत करते. विषयाला आपण सुरुवात करणारच आहोत. त्याअगोदर आपण सगळ्यांची ओळख करून घेऊयात. माणसातील माणुसकी जपणारे आणि समाजातील तळागाळातील वंचित घटकांच्या तरुण पिढीला शिक्षणाचं महत्त्व पटवून देत अनेक तरुणींना स्वावलंबी बनवून स्वतःच्या पायावर उभं करण्याचं अनमोल कार्य करणारे जयवंत नायकुडे यांना शिक्षण क्षेत्रातील राज्यस्तरीय पंढरी गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलाय. तसंच त्यांना अनेक राष्ट्रीय पुरस्कारांनीही सन्मानित करण्यात आलेलं आहे. जयवंत नायकुडे सर हे महात्मा फुले मागासवर्गीय बहुउद्देशीय विकास संस्था, ऋषी बहुउद्देशीय आणि सामाजिक विकास संस्थेच्या माध्यमातून राजमाता जिजाऊ नर्सिंग स्कूल पंढरपूर, जय इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंग इंदापूर, अन्नपूर्ण माता नर्सिंग स्कूल आळंदी आणि मॉडर्न इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंग मोडनीमच्या माध्यमातून नर्सिंगच्या क्षेत्रातील अत्याधुनिक परिपूर्ण कोर्सेसचं शिक्षण महाराष्ट्रातील मराठवाडा, विदर्भ आणि इतरही भागातील होतकुरू आणि तळागाळातील तरुणींना देण्याचं बहुमूल्य कार्य करत असतात. इंदापूर इथे त्यांनी जय इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंगची मोठी अद्यावत इमारत तयार केलेली आहे. या ठिकाणी मुलींना नर्सिंग कोर्सेसच्या अत्याधुनिक शिक्षणासोबतच राहण्याची आणि जेवणाची संपूर्ण सुविधा देखील आहे. या संस्थेला प्रथमच ISO मानांकन देखील प्राप्त झालेलं आहे. राजमाता जिजाऊ नर्सिंग स्कूलचा समावेश टॉप 20 मोस्ट प्रॉमिसिंग नर्सिंग कॉलेज इन इंडिया 2018 यामध्ये देखील झालाय. या स्कूलमधून अनेक मुली घडलेल्या आहेत. शासकीय नोकरीत रुजू देखील झालेल्या आहेत. वीटभट्टीवर आपल्या पतीसह काम करणारी एक मुलगी याच नर्सिंग स्कूलमध्ये शिकली आणि मुंबईत नोकरीला देखील लागली आहे. समाजाच्या तळागाळातील विधवा, घटस्फोटित, असहाय्य, गरीब, अनाथ आणि निराधार मुली स्वतःच्या पायावर उभं राहून समाजात आज ताठ मानेने वावरत आहे आणि याचं संपूर्ण श्रेय खरं तर सरांनाच जातं. सर, समाजामध्ये मुलींना स्वावलंबी बनवण्यासाठी तुम्ही हा संपूर्ण उपक्रम खरं तर तयार केलेला आहे आणि यशस्वीरित्या तुम्ही तो राबवतातच आहेत. आरोग्य विभागात खरं तर काम करण्यासाठी मेडिकल, पॅरामेडिकल आणि नर्सिंग स्टाफची नेमकी किती गरज आहे आणि हे तुम्ही कसं ओळखलं? आरोग्य क्षेत्रामध्ये आता आपण कोविडच्या ह्याच्यात पाहिलेलंच आहे की नर्सेसचा फार मोठा तुटवडा पडलेला आहे. नर्सेस असतील, पॅरामेडिकल स्टाफ असेल, अत्यंत तुटवडा पडला. तसं पाहिलं तर भारतामध्ये 19 लाख नर्सेसची आवश्यकता आहे आणि महाराष्ट्रामध्ये 1 लाख नर्सेसची आवश्यकता आहे. हा इंडियन नर्सिंग काउन्सिल आणि महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिल यांनी केलेला हा सर्वे आहे आणि एवढ्या प्रचंड प्रमाणामध्ये तुम्हाला जर गरज लागत असेल लोकांची, त्या नर्सिंग स्टाफची, त्याचप्रमाणे आता परवा माननीय पंतप्रधान मोदी साहेबांनी हे केलेलं की 1 लाख आरोग्य सेवक आम्ही 3 महिन्यात तयार करू. म्हणजे किती प्रचंड गरज आहे ही महत्त्वाची गोष्ट जर लक्षात घेतली आणि त्या गोष्टी लक्षात घेऊन मी हे सगळं सुरू करण्याचा प्रयत्न करतो. अगदीच. आणि त्याचबरोबर जसा तुम्ही आता उल्लेख केला की कोविडच्या काळामध्ये देखील प्रशिक्षित नर्सची कमतरता कुठेतरी भासली आणि जर आधीच आपल्याकडे मोठ्या प्रमाणात स्टाफ असता तर कदाचित ही कमतरता भासली नसती. नाही, याच्यासाठी सर्वांनी प्रयत्न करण्याची गरज आहे. नर्सेसची वाढ कशी होईल, नर्सेस जास्तीत जास्त निर्माण कशा होतील हे पाहणं आपल्याला गरजेचं आहे. प्रॉब्लेम असा झालेला आहे की लोकांची मानसिकता वेगळी आहे की नर्सिंगला ॲडमिशन घ्यायचं म्हटलं तर फार मोठा विचार करून ते करतात. ठराविक लोकच त्याच्यामध्ये नर्सिंगकडे ॲडमिशन घेण्याचा एक पर्याय निवडतात. परंतु आपण पाहतो आज या पृथ्वी तलावर सगळं जग ठप्प झालं होतं, बंद झालं होतं आणि सगळे व्यवसाय बंद झाले होते. फक्त याच्यामध्ये एकच व्यवसाय चालू होता, आरोग्य विषयक सगळं वेगळं. म्हणजे सगळं जरी बंद पडलेलं असेल, जग जेव्हा बंद जरी पडलं तर आरोग्य जे व्यवस्था आहे ही कधीच बंद पडणार नाही आणि त्याच्यामध्ये नर्सिंग हा प्रायोरिटीने येणारा फार मोठा विषय आहे. त्यामुळं या नर्सिंगकडे सगळ्यांनी योग्य लक्ष देऊन बघितलं पाहिजे. अगदीच. आणि त्याचबरोबर ज्या विद्यार्थिनींना नर्सिंगमध्ये करिअर करायचं आहे त्यांच्यासाठी मग नेमका कोणता अभ्यासक्रम सध्या आहे? नर्सिंगमध्ये करिअर करण्यासाठी 2 अभ्यासक्रम भरपूर आहेत. एक ANM आहे, ऑक्झिलरी नर्सिंग अँड मिडवायपरी म्हणून, हा 2 वर्षाचा आहे. त्यानंतर GNM म्हणून एक अभ्यासक्रम आहे, जनरल नर्सिंग अँड मिडवायपरी, हा 3 वर्षाचा कालावधीचा अभ्यासक्रम आहे. त्यानंतर BSc नर्सिंग आहे, PBBSc, MSc नर्सिंग. याच्यामध्ये तुम्ही कराल तेवढं फार मोठं हे आहे. फक्त हा भाग बराचसा दुर्लक्षित राहिल्यासारखा आहे.
मुलांना सुद्धा याच्यामध्ये फार मोठी संधी आहे की GNMचा 3 वर्षाचा कोर्स केला की त्याला अतिशय चांगल्या पगाराच्या नोकऱ्या किंवा अतिशय उत्कृष्ट त्याला ज्ञान होऊ शकतं. अशा प्रकारच्या संधी भरपूर निर्माण झालेल्या आहेत. अगदीच. तुम्ही वेगवेगळ्या कोर्सेसची नावं घेतली, मात्र तरी देखील असे कोणते कोर्स आहेत का की याच मध्ये विद्यार्थ्यांनी प्रवेश घ्यावा आणि हाच अभ्यासक्रम पूर्ण करावा? मॅक्सिमम मुलांच्या बाबतीमध्ये जर विचार केला तर ब्रदरची आवश्यकता हॉस्पिटलला चांगल्या जास्त प्रमाणात असते आणि ते जास्त मिळत नाहीयेत. परंतु ह्याच्यासाठी त्या ब्रदर्सनी जर GNM अभ्यासक्रम केला तर त्याला ती फार मोठी संधी उपलब्ध होते. 40-50 हजार रुपये पगार मिळतो. जनरल हॉस्पिटलला जरी आपण मोठमोठ्या हॉस्पिटलला गेलो की तिथे 40-50 हजाराची नोकरी उपलब्ध होते. मुलींनी सुद्धा ANM, GNM, BSc नर्सिंग क्षेत्राकडे गेलं पाहिजे तुम्ही. कारण नर्सिंग क्षेत्रामध्ये एवढी गॅरंटी आहे की तुम्हाला लगेच नोकरी आहे. प्रशिक्षण पूर्ण केलं की दुसऱ्या दिवशी तुम्हाला नोकरीचे दरवाजे उघडे आहेत. असं कुठलंही क्षेत्र नाहीये की कुठलाही अभ्यासक्रम नाही की त्याला दुसऱ्या दिवशी नोकरी मिळते. फक्त नर्सिंग एकमेव क्षेत्र आहे की त्याला दुसऱ्या दिवशी नोकरी मिळते. अगदी जसं तुम्ही सांगितलं की कोरोनाच्या या काळामध्ये खरं तर मेडिकल स्टाफ पूर्णपणे कार्यरत होता आणि अनेकांच्या नोकरी गेल्या, मात्र या ठिकाणी मेडिकल स्टाफ काम करतच होता. तर अभ्यासक्रम तुम्ही सांगितला, मात्र आता जो प्रेक्षक वर्ग आहे आपला कार्यक्रम पाहतायत त्यांना जर ऍडमिशन घ्यायचं आहे तर मग त्यांच्यासाठी पात्रता नेमकी कोणती? त्याच्यासाठी आहे की जर तुम्हाला ANM किंवा GNM ह्या अभ्यासक्रमाला प्रवेश घ्यायचा असेल तर 12वी नंतर 10+2 12वी नंतर तुम्ही आर्ट्स, कॉमर्स, सायन्स हे सगळे स्ट्रीम जे असले तरी त्याला ह्या 2 कोर्सेसला तुम्ही ऍडमिशन घेऊ शकता. परंतु जर तुम्हाला BSc नर्सिंगला जर प्रवेश घ्यायचा असेल तर BSc नर्सिंगसाठी तुम्हाला नीट ही एक्झाम द्यावी लागते. नीट एक्झाम दिल्यानंतर तो अभ्यासक्रम तुम्ही पूर्ण करू शकता. आणि याच्या संधी तुम्हाला हे करण्यासाठी प्रत्येक शहरामध्ये किंवा प्रत्येक मोठमोठ्या गावामध्ये नर्सिंग कॉलेजेस उपलब्ध आहेत. अशा कॉलेजला तुम्ही प्रवेश घेतला तर तुम्हाला रोजगाराची संधी लगेच मिळते. हा विचार करणं फार गरजेचं आहे. अगदीच. तर जे विद्यार्थी आता 12वीला आहेत किंवा 12वीची परीक्षा देणार आहे आणि ज्यांना पुढे नर्सिंग या क्षेत्रामध्ये आपलं करिअर करायचंय, तर स्क्रीनवर सरांचा नंबर आहे. या विषयासंदर्भात तुमच्या मनात कोणताही प्रश्न असेल तर नक्कीच तुम्ही सरांशी संपर्क करू शकतात आणि सरांचं मार्गदर्शन देखील मिळवू शकतात. सर, नर्सिंगची पात्रता तर आपल्याला कळली, मात्र भारतामध्ये देखील नर्सिंगचे जे कोर्सेस आहेत आणि त्यानंतर मग विद्यार्थ्यांना कशा पद्धतीनं संधी मिळू शकते? ह्याच्यामध्ये संधी मिळायचा काही विषयच नाही. पहिल्यांदाच मगाशी मी सांगितलं की नर्सिंग कोर्स तुम्ही पूर्ण केल्यानंतर तुम्हाला लगेच नोकरी मिळते. मोठमोठी हॉस्पिटल्स आहेत किंवा गव्हर्नमेंट लेवललाही फार मोठे, आता जवळजवळ 22,000 जागा शासनाने काढलेल्या आहेत. मेगा भरती आरोग्य विभागामध्ये होते. ह्याच्यामध्ये नर्सिंगचं फार मोठं योगदान आहे आणि नर्सेसला इथं आहेत, महाराष्ट्रात तर आहेतच, पण परदेशात सुद्धा फार मोठ्या संधी उपलब्ध आहेत. अगदीच. आणि त्याचबरोबर परदेशातील तुम्ही उल्लेख केला, परदेशामध्ये नर्सिंगला नेमकी कशी संधी मिळू शकते, त्या परीक्षा कशा असतात आणि विद्यार्थ्यांनी तिथपर्यंत मग कसं पोहोचायचं, आणि परदेशात जर नर्सिंग केलेला विद्यार्थी पोहोचला तर मग त्याला नेमक्या किती पगाराची नोकरी मिळू शकते? परदेशातला जर विचार केला तर जे इंटरनॅशनल नर्सिंग ब्युरो आहेत, ते इंटरनॅशनल नर्सिंग ब्युरो काय करतात की तुमची एक परीक्षा ठेवलेल्या आहेत त्यांनी. IELTS आणि OET म्हणून ह्या 2 परीक्षा आहेत. ह्या परीक्षा त्यांनी त्या जे BSc नर्सिंग झालेत किंवा GNM झालेले आहेत ह्या लोकांना त्या परीक्षा देणं भाग आहे. आणि त्याच्यात जे पासआउट होतात त्यांना फार मोठ्या संधी परदेशामध्ये उपलब्ध आहेत. त्याच्यामध्ये कसं आहे, UK ला जर तुम्ही गेलं तर UK ला 1,70,000 पासून पगार सुरू आहे. अरेबिक कंट्रीजमध्ये जर गेलं तर तुम्हाला 1,00,000 रुपये पगार आहे. आणि युनायटेड स्टेटमध्ये गेलं तर तुम्हाला 1.5 लाखाच्या आसपास पगार मिळतो. म्हणजे इतक्या प्रचंड पगाराच्या नोकऱ्या त्याच्यामध्ये उपलब्ध आहेत. आणि दर महिन्याला कमीत कमी 1,000 नर्सेसची रिक्वायरमेंट आहे परदेशामध्ये दर महिन्याला. एवढा आपण भारतातल्या लोकांना ते जास्तीत जास्त तिकडे बोलवण्याचा प्रयत्न करतात का? कारण आपली भारतीय संस्कृती जी आहे, सेवावृत्ती जी आहे, त्या सेवावृत्तीमध्ये या लोकांमध्ये फार मोठे त्यांना वाटतं की हे इंडियन लोक कल्चर्ड आहेत आणि सेवाभावी आहेत. त्यामुळे यांना फार मोठी मागणी आहे आपल्या भारतीय नर्सेसला.
खरं तर या कार्यक्रमाच्या माध्यमातून तुम्ही अत्यंत महत्त्वाची माहिती दिली. अनेक विद्यार्थी असे असतात जे नोकरीच्या शोधात असतात, मात्र त्यांना नोकरी मिळत नाही. नर्सिंग हा असा अभ्यासक्रम आहे की ही पात्रता पूर्ण केल्यानंतर नक्कीच तुम्ही हा अभ्यासक्रम पूर्ण करू शकतात आणि त्यानंतर केवळ भारतात नाही तर परदेशात देखील आपल्याला नोकरीच्या संधी आहेत. केवळ आपल्याला योग्य माहिती मिळवणं गरजेचं आहे आणि त्यासाठी स्क्रीनवर सरांचा नंबर आहे. तुम्ही नक्कीच सरांशी संपर्क करू शकतात आणि सरांचं मार्गदर्शनही मिळवू शकतात. सर, खरं तर नर्सिंग हा कोर्स किती महत्त्वाचा आहे याबद्दल तुम्ही सांगतातच आहे, मात्र समाजामध्ये देखील या कोर्सबद्दल जागृती निर्माण करणं तितकंच महत्त्वाचं आहे. समाजाकडून देखील मग तुमच्या काय अपेक्षा आहेत? समाजाकडून अपेक्षा अशा आहेत की आर्थिंगला थोडे चांगले दिवस यायला लागलेत असं म्हटलं तरी हरकत नाही. कारण मागणी आणि पुरवठा याच्यामधलं जे तफावत आहे, जे अंतर आहे ते बघता पण हे आहे. परंतु समाजामध्ये नर्सिंगकडे बघण्याचा एक दृष्टिकोन फार विचित्र होता. अगोदर फार वेगळा होता. एक नर्स आहे म्हटलं की त्याच्यामध्ये पाठीमागच्या कालावधीत ज्या काही अशा पिक्चरमध्ये दाखवलं जायचं नर्स म्हणजे काय किंवा कसं असं, ते एक वेगळं चित्र निर्माण झालं होतं. त्यामुळं त्या नर्सेसकडे बघण्याचा दृष्टिकोन वेगळा होता. परंतु आता आपण बघतो या कोरोनाच्या कालावधीत असेल किंवा मोठमोठ्या सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये असेल तर ती नर्स काय असते आणि नर्स काय काम करू शकते हे ते पेशंटला कळतं. म्हणजे तिच्या जे काम आहे, जी सेवावृत्ती आहे, ह्या सेवावृत्तीला परत सलामच करावा लागतो. म्हणून आपण काय करतो की आता मोठमोठ्या हॉस्पिटल की डॉक्टर काय करतो, येतो प्रिस्क्रिप्शन लिहितो जातो, दुसरं काही करू शकत नाही डॉक्टर. पण मूळ आणि पूर्णपणे जी सेवा देण्याचं काम हे फक्त नर्सच करते. आणि नर्सिंग क्षेत्रामध्ये असं आहे की यात स्वार्थही आहे आणि परमार्थही आहे. कारण नर्सिंग ज्यावेळेस मुलगी करते, नर्सिंग करून गेली तिथं बाबा एखाद्याला जॉब लागली, जॉब लागल्यानंतर तिला पगार तर मिळणार असतो, हा तिचा झाला स्वार्थ. परंतु ती जी डिवोटी होऊन जी प्रामाणिकपणे एखाद्या पेशंटची जी काळजी घेते तो झाला परमार्थ. म्हणजे हा जगामध्ये असा कुठलाच सेवावृत्त नाहीये की ज्याला स्वार्थ आणि परमार्थ ह्या दोन्ही गोष्टी तिथं बघायला मिळतील. अगदीच. त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांना खरं तर नर्सिंग क्षेत्रात संपूर्ण करिअर करायचं आहे त्यांच्यासाठी एक सुवर्ण संधी म्हणायला हरकत नाही. केवळ या अभ्यासक्रमाची माहिती आपल्याला मिळाली तर नक्कीच आपण करिअर करू शकतो. याच विषयासंदर्भात आपण सरांकडून आणखीनही माहिती घेणार आहोत एका छोट्याशा ब्रेकनंतर पुन्हा एकदा गुरुकिल्ली यशाची मध्ये आपलं स्वागत. गुरुकिल्ली यशाची मध्ये आज आपण नर्सिंग क्षेत्रातील करिअरच्या संधी या विषयावर अधिक माहिती घेतोय आणि आपल्याला मार्गदर्शन करतात जयवंत नायकुडे सर. सर, पुन्हा एकदा आपलं स्वागत करताय. खरं तर तुम्ही सांगतायत की नर्सिंग क्षेत्रामध्ये विद्यार्थ्यांना किती संधी आणि स्वतः आपले देखील नर्सिंग कॉलेजेस आहेत ज्यामध्ये अनेक विद्यार्थी आजपर्यंत तुम्ही घडवलेले आहेत. कोरोनाच्या काळामध्ये नेमकं आपल्याकडे कशा पद्धतीनं काम सुरू आहे आणि ज्या विद्यार्थ्यांना ऍडमिशन घ्यायचं आहे त्यांच्यासाठी मग प्रोसेस कशी सुरू आहे? अत्यंत महत्त्वाचा प्रश्न विचारला आपण. माझी 4-5 कॉलेजेस असल्यामुळे माझ्याकडे जवळजवळ 100 ते 150 नर्सिंगचा स्टाफ आहे. माझे मुलं मुली प्रशिक्षण घेत आहेत. या कोविडच्या कालावधीमध्ये ज्यावेळेस गेल्या वर्षाचा कालावधी तर त्यावेळेस शासनानं आम्हाला विनंती केली की बाबा तुमच्या नर्सेस ज्या आहेत त्या सगळ्या सर्वे करण्यासाठी वगैरे द्या. जिल्हाधिकाऱ्यांनी पत्र काढली, शासनाने पत्र काढली. त्याप्रमाणे आम्ही सर्व कोविडच्या काळात पंढरपूर असेल, अकलूज असेल, इंदापूर असेल, ज्या ठिकाणी माझे नर्सिंग कॉलेज आहेत तिथं त्या नर्सिंग एरियात जो कंटोनमेंट झोन होते वगैरे अशा एरियात त्या मुलींनी जाऊन सर्वे केले. सर्वे करून शासनाला त्याचे काही रिपोर्ट सादर केले. आणि त्यानंतर बऱ्याचशा ज्या काही ट्रेनिंग मुली आहेत ती द्वितीय वर्षाला आहेत, तृतीय वर्षाला आहेत, या मुलींनी काय केलं की वेगवेगळ्या हॉस्पिटलला जिथं नर्सेसची गरज होती त्या ठिकाणी आम्ही त्या मुलींना तिकडे पाठवलं. त्या मुलींना त्यांना हॉस्पिटलने चांगले पैसे दिले, पगारही चांगला दिला, 20,000 रुपये 25,000 रुपये ट्रेनिंगमध्ये त्यांना मिळाले. दुसरा भाग आत्ताचा जो कालावधी चालू आहे ह्या कालावधीमध्ये ही जी दुसरी लाट आली, ह्या दुसऱ्या लाटेमध्ये आम्ही सर्वे करण्यापेक्षा हॉस्पिटलमध्ये कसं काम करता येईल, जास्तीत जास्त लोकांची तिथं सेवा कशी करता येईल, कारण हॉस्पिटलमध्ये फार नर्सेसची गरज निर्माण झालेली आहे. आणि रजिस्टर्ड नर्सेस ह्या मॅक्सिमम हॉस्पिटलमध्ये नाही आहेत. आपल्या महाराष्ट्रामधलं जर आपण एक उदाहरण घ्यायचं म्हटलं किंवा इतर राज्यातलं तर शहरामध्ये ह्या रजिस्टर्ड नर्सेस आहेत, परंतु खेड्यामध्ये काही रजिस्टर्ड म्हणजे मॅक्सिमम हॉस्पिटलमध्ये रजिस्टर्ड नर्सेस नाही आहेत. मग ह्या कालावधीत आमच्या सर्व मुलींनी जवळजवळ 80 ते 90 मुलींनी पंढरपूरमध्ये असेल, पंढरपूरमध्ये आम्ही पोलीस दलाचं एक ऑक्सिजन सेंटर सुरू केलं होतं त्या रखुमाई सभागृहामध्ये, तिथं सुद्धा आमच्या मुलींनी सेवा दिली.
इतर मोठमोठी जी हॉस्पिटल आहेत, जसं एक DVP हॉस्पिटल आहे अभिजित पटलांनी पंढरपूरमध्ये निर्माण केलं, त्या ठिकाणी सुद्धा माझा जवळजवळ 30-40 स्टाफ तिथं काम करत होता. आजही काम करतोय आणि लोकांना सेवा अत्यंत चांगल्या पद्धतीनं सेवा देण्याचा प्रयत्न करतात. तर मुली ज्या आहेत त्या अतिशय ड्युटी, मी बघतो की प्रत्येक ठिकाणी जाऊन स्वतःची काळजी घेऊन आणि पेशंटची काळजी कशी, कारण का पेशंटला कोरोना याच्यामध्ये टाकलं की त्यानंतर त्याला कोणी बाहेर बोलता येत नाही, कोणाशी चर्चा करत नाही. त्यावेळेस मग ही त्याची आई होते, त्याची बहीण होते, अशा पद्धतीनं त्या पेशंटला कसं तुम्हाला हे करता येईल असं काम माझ्या मुलींनी केलं. त्याचा एक अभिमान वाटतो की. अगदीच. खरं तर तुम्ही सांगतायत की या संपूर्ण कोरोनाच्या काळात देखील ज्या विद्यार्थिनींनी नर्सिंगचं शिक्षण पूर्ण केलेलं आहे ते शिक्षण कुठेतरी त्यांच्या उपयोगात आलं आणि शिवाय त्या शिक्षणाचा फायदा स्वतःसोबत इतरांना देखील झाला. त्यामुळे नक्कीच या कोर्सला आपण ऍडमिशन घेतलं पाहिजे आणि या संदर्भात तुमच्या मनात कोणताही प्रश्न असेल तर नक्कीच तुम्ही सरांशी संपर्क करू शकतात. सर, खरं तर अनेकांची इच्छा असूही शकते की आम्हाला या कोर्सला ऍडमिशन घ्यायचं आहे, मात्र काही विद्यार्थ्यांना आर्थिक अडचण देखील असू शकते. त्यामुळे जर त्यांना हा कोर्स नाही पूर्ण करता आला तर या आर्थिक अडचणीबद्दल काय सांगाल? बरोबर आहे मॅडम. आता मी बघतो मराठवाडा, विदर्भ असेल किंवा आपला पश्चिम महाराष्ट्र असेल की या ठिकाणी फक्त SC आणि ST याच्यासाठी शासनाने स्कॉलरशिप तयार केलेली, म्हणजे त्यांना देतात, त्याच्यामुळे ते प्रशिक्षण घेऊ शकतात नर्सिंगचं. परंतु बाकीचे जे OBC, VGNT, SBC असेल किंवा ओपनचे कॅटेगरी आहेत ह्यांना ते घेऊ शकत नाहीत, कारण त्यांची आर्थिक परिस्थिती नसते. आणि ह्याच्यासाठी आम्ही काय केलेलं आहे की आमच्या संस्थेने कमवा आणि शिकाई योजना काढलेली आहे. आणि या कमवा या शिकाई योजनेमधून त्या विद्यार्थ्यांना आम्ही काय करतो की तुम्ही या आमच्याकडे प्रवेश घ्या. जे तुम्हाला आता शिकत असताना तुम्हाला जे अर्थार्जन होईल त्यातून जे काय आहे ते तुम्ही तुमचा खर्च किंवा आमच्या संस्थेचा जे काय हॉस्टेल मेसचा खर्च आहे तो आम्हाला द्या. परंतु याही पलीकडे जाऊन फी ज्यांना भरायची ताकद नाही आहे, जे भरूच शकत नाहीत, एकदम गरीब कुटुंबातले आहेत आणि अशा कॅटेगरीमध्ये आहेत, अशा विद्यार्थ्यांना आम्ही काय करतो की तुम्ही आमच्याकडे प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर हळूहळू टप्प्याने ज्यावेळेस तुम्ही नोकरी लागाल त्यावेळेस टप्प्याटप्प्याने फी द्या. अशा एक 10-20% लोकांचा आम्ही समावेश त्याच्यामध्ये करतो की संस्था तर चालवायची आहे, पैसा तर लागणारच आहे, परंतु अशा लोकांनाही आपल्याला शिकवलं पाहिजे की ज्या अत्यंत गरीब मुली आहेत त्या लोकांना आम्ही काय करतो की प्रशिक्षण पूर्ण करा. प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर एक बॉन्ड वगैरे करून घेणार आम्ही आणि बॉन्डवरती तुम्ही बाबा हे 2 वर्ष 3 वर्ष कुठं नोकरी असते टप्प्याटप्प्याने तुमचा संसार चालवून किंवा तुमचा अर्थार्जन करून संस्थेचे पैसे द्या, म्हणजे संस्थाही चालवेल आणि इथून पुढे येणाऱ्या लोकांनाही आम्ही मदत करू शकू. अगदीच. तर कुठेतरी तळागाळातील विद्यार्थ्यांची ही अडचण ओळखूनच तुम्ही ही देखील एक आपण म्हणू शकतो सोय विद्यार्थ्यांची केली आहे. त्यामुळे शिक्षणाला कुठेही अडथळा येणार नाहीये. जर विद्यार्थ्यांनी आपल्या संस्थेशी संपर्क केला तर नक्कीच ते आपल्या नर्सिंगचं जे संपूर्ण शिक्षण आहे ते पूर्ण करू शकतात. यानंतर सर, नर्सेसने देखील NABHला प्राधान्य द्यावं की देऊ नये याबद्दल काय सांगाल? आता अत्यंत काळाची गरज म्हणून भारत सरकारने जे NABH ॲक्रेडिशन हॉस्पिटलचं केलेलं आहे, म्हणजे त्या विद्यार्थी जो असतो किंवा जो नर्स शिकून पूर्णपणे बाहेर जाते आणि एखाद्या हॉस्पिटलला जाते आणि ज्या हॉस्पिटलला NABH ॲक्रेडिशन असेल, म्हणजे पेशंटची कशी केअर घ्यायची हे तिथं एक शासकीय त्यांनी एक हे केलेलं आहे, परफॉर्मा ठरवलेला आहे. आणि त्याच्यामध्ये त्या मुलींनी जर गेलं तर त्यांना त्या हॉस्पिटलला जर तिनं काम केलं असेल NABH ॲक्रेडिशन असणाऱ्या हॉस्पिटलला तर तिला परदेशामध्ये त्वरित संधी मिळते आणि त्या ठिकाणी चांगले पगारही दिले जातात. म्हणून तो सर्व विद्यार्थ्यांनी जे काय नर्सिंग्स आहेत सर्व नर्सिंग स्टाफनी मी एक विनंती करेल की तुम्ही NABH ॲक्रेडिशन असणाऱ्या हॉस्पिटलला प्राधान्य द्या. तिथं पगारही चांगला दिला जातो आणि स्किल वर्क जे आहे तुम्हाला जे असं डिवोटिव्हन वर्क करायचं आहे आणि स्किल ह्या दोन्ही गोष्टी एकत्र मिळून हे लोकांना मदत करू शकतात. त्यामुळे या मुलींनी किंवा ह्या नर्सेसनी तिकडं प्राधान्याने लक्ष दिलं पाहिजे. अगदीच. आणि या कोर्सेस बद्दल सांगताना सर मगाशी एक मुद्दा राहिला की ज्या नर्सेस आहेत किंवा ज्या 12वी नंतर ज्या विद्यार्थ्यांना ऍडमिशन घ्यायचंय ग्रॅज्युएशन नंतर देखील त्या कोर्स करू शकतात ना, आणि यामध्ये काही वयोमर्यादा आहे का? हा, याच्यामध्ये वयोमर्यादा अशी आहे की 17 ते 35 मिनिमम वय तिचं ऍडमिशन घेताना 17 पाहिजे. 17 नसेल तर मग जास्तीत जास्त वयोमर्यादा अशी आहे की ती 35 वर्ष. आता आपण बघतो काही ची लग्न होतात नंतर डिवोर्स वगैरे होतात आणि मग ते वय निघून जातं का काही भीती असते, तर 35 वयापर्यंत त्यांना हे करण्याची संधी आहे. त्याच्यानंतर ANM ज्या विद्यार्थ्यांनी केलंय तिला JNM जर करायचं असेल तर तिला 42व्या वर्षापर्यंत ती संधी आहे. म्हणून तो हे वयाचा जो महत्त्वाचा फॅक्टर आहे आणि जास्तीत जास्त हा 25 ते 35 या दरम्यान किंवा 30 ते 35च्या दरम्यान काय आहे की बऱ्याच डिवोटी
महिला आहेत किंवा कोणाचे ॲक्सिडेंट झाला, एक्सपायर झाले पती वगैरे, किंवा अशा काही गोष्टी घडल्या, अशा लोकांना, अशा महिलांनी पुढे येऊन स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी यांनी प्रयत्न केला पाहिजे. म्हणजे त्यांना जवळजवळ 35 वर्षापर्यंत हे करण्याची संधी आहे. अगदीच सर, गेल्या अनेक वर्षांपासून तुम्ही या क्षेत्रामध्ये कार्यरत आहात आणि जसं तुम्ही सांगितलं की जेव्हा महिला निराधार होते तेव्हा करिअर वाईज देखील काय करावं असा प्रश्न असतो. मात्र यात वयोमर्यादा देखील अधिक असल्यामुळे कोणतीही स्त्री, कोणतीही मुलगी हा कोर्स पूर्ण करू शकते आणि स्वतःच्या पायावर उभं राहू शकते. आजपर्यंत अशा हजारो मुली असतील, महिला असतील ज्यांनी हा कोर्स पूर्ण केलाय आणि आता त्या स्वतःच्या पायावर देखील उभ्या आहेत. तर एक महत्त्वाचं कार्य तुम्ही या ठिकाणी करतायत. मी नक्कीच प्रेक्षकांना सांगेल की जे कार्यक्रम पाहतायत आणि ज्यांना हा कोर्स पूर्ण करायचा आहे ते सरांशी संपर्क करू शकतात आणि या कोर्सला देखील ऍडमिशन घेऊ शकतात. सर, खूप खूप धन्यवाद, आज तुम्ही इथे आलात आणि अत्यंत महत्त्वाची माहिती या कोर्सविषयी आम्हाला दिलीत. धन्यवाद. त्याचबरोबर गुरुकिल्ली यशाची मध्ये वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. पुन्हा भेटूया एका नव्या विषयासह. तोपर्यंत नमस्कार.